नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। माणगाव तालुक्यात निजामपूर गावाजवळ एसटी बसचा अपघातामध्ये 4 प्रवासी जखमी। माणगाव तालुक्यात निजामपूर गावाजवळ एसटी बस अपघात। या अपघातात 29 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून सदर 4 प्रवासी किरकोळ जखमी आहेत। माणगाव बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना माणगाव जामखेड ही बस सकाळी 9:30 वाजता माणगाव बसस्टँडवरून निघाली असता निजामपूर गावच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला घसरली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दीपक दबकेसह तृप्ती भुईर, माणगाव। माणगाव बाजूकडून येणारी एसटी बस आज निजामपूर येथे अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये ह्या बसमध्ये एकूण 29 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। त्यामध्ये 4 प्रवासी किरकोळ जखमी झालेल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून ही बस आहे ती माणगाव बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना ह्या गाडीचे ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं समजतंय। सकाळी 9:30 वाजता माणगाव जामखेड ही गाडी आल्यानंतर इथे निजामपूर कोस्ते या भागात ह्या गाडीचा अपघात झालेला आहे, या बसचा अपघात झालेला आहे। आपण दृश्यामध्ये पाहू शकताय बस ही रस्त्याच्या बाजूला कलंडली आहे। त्यामध्ये 29 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। तरी किरकोळ जखमी 4 असून त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे।